महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। भैया भैया आओ एक मिनट गोरे सर, एक मिनट भैया 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 गोरे भाऊ। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे। हाथ नका करू। या ना भैया, अरे मागे हो देशमुख सर, तुम्ही येत नाही माहिती भैया पंजाब भैया ते नाव घ्या भैया भैया नाव पाटी पाटी आता महिला पदाधिकारी द्या तोरो काढ द्या ना। थांबा थांबा समोर बघा, समोर बघा, समोर कसे सोडवले पाहिजे सर्वसामान्य माणसापर्यंत आपण आपल्याला जे जे पद मिळालं आहे, जी जबाबदारी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे, त्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकापर्यंत कसा पोहोचला पाहिजे याची आपण काळजी घेत असतो। या ठिकाणी आदरणीय साहेबांचं आगमन या ठिकाणी पदग्रहण सोहळ्याच्या ठिकाणी होत आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। काय पुढे झाली का भाऊ? नाही तिकडे गेलतो, कुठून काढले तुमची टीका भयान? खरं तर पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, सर्वसामान्य नागरिकांची नाळ ही पंचायत समिती असेल, शहरातली नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल या ठिकाणी जुडलेली असते। कारण आपण पाहत असाल की वरून भारत सरकारच्या माध्यमातून आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, किशोरजी किस्ते साहेब आपणास विनंती आहे, आपण स्टेजकडे यायचं आहे। तिचे उपाध्यक्ष व अध्यक्ष पदग्रहण सोहळा कार्यक्रम पंचायत समिती जिंतूर मान्य माजी नवनिर्वाचित सभापती सौ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या आणि उपसभापती सौ सोनालीताई माधवजी दराडे यांचा पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे हे दृश्य संपन्न होतोय। यासोबतच सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान सोहळा, या सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं पंचायत समिती जिंतूरच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं, बसून घ्यावं।
आदरणीय केंद्रेताई यांना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हावं. मी डॉक्टर दराडे साहेबांना विनंती करतो प्रास्ताविक करावा आपण. अध्यक्ष गोविंद भाऊ थिट्टे तसेच विधानसभा प्रमुख जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष पंडितजी दराडे, सचिन उर्फ मुन्ना भैया गोरे, आत्मारामजी पवार, सुंदररावजी नाईक, प्रसादरावजी बुधवंत, तसेच गटविकास अधिकारी मानकर साहेब, नानासाहेब राऊत, गजाननजी वरहाड, भगवानजी वटाले, डॉक्टर कराळे साहेब, पांडुरंगजी आडे, मनीषाताई केंद्रे, टीका खान पठाण, गोपाळजी रोकडे, त्याचबरोबर राजाभाऊजी घुगे, रामरावदादा घुगे, रोहितजी चव्हाण या सर्वांचं या ठिकाणावरती स्वागत होत आहे. उपस्थित सर्वांचं मी माफी मागून वेळेअभावी शब्द सुमनाने या ठिकाणावरती स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला आपण या ठिकाणावरती सुरुवात करणार आहोत. कालचीच म्हणालो तिच्या आधी राहिले करतो म्हणले गेलेच नाही. बघा तुम्ही बघा ना तुम्ही एक वेळेस राहिले तुम्ही म्हणले करतो. हो, आज उपस्थित सर्व मान्य तसेच या ठिकाणावर उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते नानासाहेबजी राऊत यांना विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये या ठिकाणावरती मनोगत व्यक्त करावं. नानासाहेबजी राऊत. आजच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार रामदास सचिव बोर्डीकर साहेब, उपस्थित सभापती, उपसभापती, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. बऱ्याच वर्षांनी भारतीय जनता पार्टीची सत्ता या पंचायत समिती जिंतूर आणि पंचायत समिती सेलूवर या ठिकाणी आली. बोर्डीकर साहेब आणि आपल्या सर्वांचं नेतृत्व, आपल्या सर्वांना सांभाळून घेऊन चालणारं सक्षम महिला नेतृत्व आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर. आज आपण बघतो, आज मंत्रीपद हे छोटं पद नाही आणि एक महिला घर आणि संसार आणि समाजकारण, राजकारण सांभाळत असताना त्या महिलांना कसं वावरावं लागतं, त्या महिलांना कसं वागावं लागतं हे मी जवळून आदरणीय दिदीला बघते आणि दिदीला बघते तेव्हा खरंच मला वाटतं की आपण खरंच कुठंतरी खूप कमी पडतोय. दिदी ज्या हिमतीनं आपल्या महिलांना हिंमत देतात, ज्या शक्तीनं आपल्याला शक्ती देतात, तिथं कुठंतरी आपण महिला भगिनी कमी पडतो. म्हणून आदरणीय सगळ्या बहिणींना मी विनंती करते की आपण मेघना दिदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्या महिलांनी वेळोवेळी सगळे कार्यक्रम असतील, जिथं जिथं कार्यकर्त्यांचे कामं रखडलेले असतील ते कामं करण्यासाठी आपण सगळ्यांनी सक्षमपणे समोर आलं पाहिजे. आज पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सगळे आदरणीय भाजपचे कार्यकर्ते, आदरणीय पदाधिकारी, आज आपण बघतोय सकाळपासून आपण सगळे इथं आलेलो आहोत. मला खरं तर साहेबाचा आणि दिदीचा खूप अभिमान वाटतो. आज मी खूप वर्षाची राजकारणात आहे आणि साहेब मी नेहमी बघत आले, महिला जरी पदावर असलं तरी महिलांना मागे बसावं लागतं आणि पुरुष मंडळी समोर बसलेली असतात. खरंच मला आज अभिमान वाटतो बोर्डीकर साहेबांचा. त्यांनी स्वतःहून महिलांना समोर केलं आणि मागे बसले. खरोखर हाच साहेबाचा संस्कार सगळ्यांनी जर घेतला तर नक्कीच आपल्या परभणी जिल्ह्यात महिला साहेब एवढं मोठं काम करून दाखवत्याल की खरोखर साहेबाच्या नावानं महिला आणि दिदीच्या नावानं महिला ओळखल्या जातात. आज आपण बघतो जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, प्रत्येक ठिकाणी सक्षमपणे काम करणाऱ्या माझ्या महिला आहेत. आज पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका सगळ्या जिल्हाभर दिदीनं एवढं सूक्ष्म नियोजन करून काम केले. साहेबांनी जिथं तिथं प्रत्येक वेळेस साहेब विचारत होते. साहेब कधी म्हणले नाही ही मनीषा केंद्रे महिला आहे, हिला काय कळतं.
साहेबांनी वेळोवेळी विचारलं, ताई कुठं काही कमी जास्त वाटतंय का? आदरानं विचारलं, ताई तुम्हाला वाटत असाल तर तुम्ही आम्हाला सांगा. दिदीनं नेहमी जवळ घेऊन विचारलं, ताई कोण्या सर्कलला कुठं लक्ष द्यावं लागतं, कुठं महिला भगिनींना काही अडचणी आहेत का? किती वाजायलेत अशोक? 3:15 वाजले. आता खरं पाहिलं तर ताई काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. उपसभापतीच्या पत्नीने तर एवढं चांगलं सांगितलंय, त्यामुळे काही उपदेश करण्याची गरज राहिली असं मला वाटत नाही. पण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्यात महिला, भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष पार्वतीताई, त्यांची टीम, सुकन्याताई, आमच्या पावडेताई, शहरातल्या कुलकर्णीताई, इंद्रताई, बरोबर आहे ना? त्या सगळ्याचेच नाव मला वाटते. आणि आल्यात त्या कशासाठी की या जिल्ह्याच्या पालकमंत्री, या मतदारसंघातले आमदार, ते जे एक महिलाला काम करण्याची संधी दिली, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी. हे आमचा अनुभव, आमच्या वडिलाचे 25 वर्षे आणि माझ्या स्वतःचे 15 वर्षे, हे सगळं मी माझं उपसभापती पद माझ्या पत्नीला दिलेलं आहे. आणि माझे सहकारी मित्र त्यांच्या पत्नीला आयद्याताई खिस्ते यांना जे दिलेलं आहे, या पदाचंही पद नसून आमच्यावर तुम्ही एक जबाबदारी टाकलेली, आणि तुम्ही टाकलेली जबाबदारी आम्ही दोघं, आमचे समोरील सर्व माझे कार्यकर्ते, वरिष्ठ व पदाधिकारी यांना सोबत घेऊन मी BDO साहेबाला एकच सांगू इच्छितो, साहेब कालच्या 4 वर्षापासून प्रशासक होतं, प्रशासकामध्ये माझ्या सर्वसामान्य सरपंच, सर्वसामान्य नागरिक आणि जनतेला काय त्रास झाला आहे आम्हाला सर्वाला माहीत आहे. आज तुम्हाला मी आजच्या या घडीपासून एक अल्टिमेटम देतो. जसं माझ्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, त्या 100 दिवसामध्ये आज चालू स्थितीला कामे आणि समोर घ्यायचे. आपला बायोडाटा 100 दिवसात घेतलेले कामे 100 दिवसात झाले पाहिजे. दर 100व्या दिवशी आपल्या पंचायत समितीमध्ये सभापती महोदय, मी उपसभापती, यांच्या पत्नी, माझ्या पत्नी थ्रू मी सांगू इच्छितो, दर 100 दिवशी जिंतूर पंचायत समितीमध्ये जनता दरबार होणार आणि त्या जनता दरबारमध्ये मेघना दिदी साकोरे बोर्डीकर, राज्याच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री उपस्थित राहणार. महाराष्ट्र जनतेचा आवाज, महाराष्ट्र पंचा माध्यमातून.